काही लोकांना आयुष्यातून कायमचं काढून टाकता येईल का? खूप लोकांच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच. काही लोकांना आयुष्यातून कायमचं काढून टाकता येईल का? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यामागे खोल मानसिक वेदना, थकवा आणि स्वतःला वाचवण्याची गरज दडलेली असते. मानसशास्त्र या प्रश्नाकडे भावनिक आणि व्यवहार्य अशा दोन्ही पातळ्यांवर पाहतं. आपण सामाजिक प्राणी आहोत. माणूस एकटा जगू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात वेगवेगळ्या नात्यांतून आपली ओळख तयार होते. कुटुंब, मित्र, सहकारी, जोडीदार, शेजारी अशा अनेक लोकांशी आपला संबंध येतो. पण याच नात्यांपैकी काही नाती आपल्याला मानसिक त्रास देणारी ठरतात. सतत टीका करणारी, दोष देणारी, आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करणारी किंवा आपल्याला कमीपणाची जाणीव करून देणारी माणसं मनावर खोल परिणाम करतात. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की सतत नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे ताण, चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होण्याचा धोका वाढतो. मेंदू कायमच सावध अवस्थेत राहतो. आता काय बोलेल, पुन्हा टोमणा मारेल का, अशा विचारांमध्ये ऊर्जा खर्च होते. हळूहळू स्वतःची ओळखही गढूळ होते. मग प्रश्न येतो, अशा लोकांना आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकता येईल का? उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. काही वेळा हो तर काही वेळा नाही. मानसशास्त्रानुसार दोन प्रकारचे संबंध असतात. एक म्हणजे ऐच्छिक संबंध, मित्र, ओळखीचे, काही सहकारी. दुसरे म्हणजे अनैच्छिक संबंध, आई वडील, भावंड, नातेवाईक, काही वेळा जोडीदार किंवा कामाची जबाबदारी. ऐच्छिक संबंधांबाबत निर्णय घेणं तुलनेने सोपं असतं. एखादी व्यक्ती सतत दुखावत असेल, बदलायला तयार नसेल आणि संवाद करून ही परिस्थिती सुधारत नसेल, तर अंतर ठेवणं मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ठरू शकतं. संशोधन सांगतं की हेल्दी बाउंड्रीज म्हणजेच मर्यादा ठेवल्यामुळे व्यक्तीचा आत्मसन्मान वाढतो आणि ताण कमी होतो. याचा अर्थ समोरच्या व्यक्तीचा तिरस्कार करणे नाही, तर स्वतःची मानसिक सुरक्षितता जपणे. पण अनैच्छिक संबंधांमध्ये गोष्ट वेगळी असते. आई वडील, कुटुंबीय किंवा जवळचे नातेवाईक यांना पूर्णपणे आयुष्यातून काढून टाकणं अनेकदा शक्य नसतं. इथे मानसशास्त्र पूर्णपणे तोडून टाकण्यापेक्षा भावनिक अंतर सुचवतं. म्हणजे बाह्य संबंध ठेवायचा, पण मनाने फार गुंतून न राहणं. अपेक्षा कमी ठेवणं, त्यांच्या वागण्याला स्वतःच्या किमतीशी जोडून न घेणं, हे शिकणं महत्त्वाचं ठरतं. संशोधनात असं आढळलं आहे की आपल्याला सर्वात जास्त दुखावणारी माणसं बहुतेक वेळा आपल्या अगदी जवळची असतात. कारण तिथे अपेक्षा जास्त असतात. अपेक्षा तुटल्या की वेदना वाढतात. त्यामुळे काही वेळा लोकांना काढून टाकण्याऐवजी अपेक्षा बदलणं हे जास्त परिणामकारक ठरतं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपराधभाव. मी असा विचार कसा करू शकतो, लोक काय म्हणतील, या प्रश्नांमुळे अनेक जण स्वतःच्या मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करतात. पण मानसशास्त्र स्पष्ट सांगतं की स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं स्वार्थीपणा नाही, ते आत्मसंरक्षण आहे. काही गंभीर परिस्थितीमध्ये जसं की भावनिक किंवा शारीरिक छळ, सतत अपमान, नियंत्रण ठेवणं अशा नात्यांपासून पूर्ण तोड आवश्यक ठरू शकते. अशावेळी थेरपिस्ट किंवा समुपदेशकाची मदत घेणं फार महत्त्वाचं असतं. कारण एकट्याने असा निर्णय घेताना अपराधभाव आणि भीती वाढू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना काढून टाकल्याने लगेच शांतता मिळेल असं नाही. सुरुवातीला एक पोकळी, एकटेपणा, शंका जाणवते. पण संशोधन सांगतं की कालांतराने मेंदू नव्या संतुलनाला स्वीकारतो. ताण कमी होतो, झोप सुधारते आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. शेवटी प्रश्न लोकांना काढून टाकण्याचा नाही, तर स्वतःला वाचवण्याचा आहे. कुणालाही आपल्या आयुष्यात जागा द्यायची की नाही हा हक्क प्रत्येकाचा आहे. काही लोक आयुष्यात कायमचे राहतात, काही शिकवण देऊन निघून जातात, तर काही फक्त आपण किती सहन करू शकतो याची परीक्षा घेऊन जातात. म्हणूनच काही लोकांना आयुष्यातून कायमचं काढून टाकता येईल का? कधी कधी हो, कधी कधी नाही. पण प्रत्येक वेळी स्वतःची मानसिक शांतता, आत्मसन्मान आणि भावनिक सुरक्षितता हेच अंतिम निकष असायला हवेत. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.